बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांचं विश्रोई धरणावर जलसमाधी आंदोलन सुद्धा या निमित्तानं पार पडलंय। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरले होते। सरकारनं 4 तासांच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पूर्ण प्रकल्पात जलसमाधी घेऊ असा इशारा देण्यात येतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासह विविध 17 मागण्यासाठी जे आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोसलीमध्ये बेमुदत अन्नदान आंदोलनात बसलेले आणि त्यांच्या समर्थनार्थ पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणावर जे आहे प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। सध्या जर पाहिलं तर विश्रोळी धरणावर संपूर्ण कार्यकर्ते उतरलेले आहे आणि जलसमाधी घेण्याचा जो इशारा आहे त्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। या सरकार विरोधात जोरदार अशा घोषणाबाजी येत आहे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांची। या सरकारने जे आश्वासन दिले होते, या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा, दिव्यांगांचं मानधन 6,000 रुपये, अपंगांचं मानधन 6,000 रुपये, निराधारांचं मानधन अजूनपर्यंत आलं नाही, घरकुलांना 5 लाख रुपये, या विविध मागण्यासाठी मच्छीमारांचं आंदोलन, मेंढपाळांचं आंदोलन, सर्व आंदोलनांच्या मागण्या मान्य केलेल्या अजूनही आश्वासन पूर्तता केली नाही। त्या आंदोलनाची दखल घेऊन बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल अजूनपर्यंत शासनानं घेतली नाही। त्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी, प्रहारचे कार्यकर्ते, सरपंच, सर्व लोक इथे जलसमाधी आम्ही घेतल्या। जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। या 3 घंट्यानंतर एक अपंग वृद्ध इथं पूर्णतः जलसमाधी घेणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, विश्रोळी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।